दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना। महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आरोप फेटाळले। जमतील तेवढे पैसे जमा करण्यास सांगितल्याचं रुग्णालयाचं स्पष्टीकरण। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दोन्ही शिवसेना आक्रमक। शिवसैनिकांनी पुण्याच्या दीनानाथ रुग्णालय अधिकाऱ्यांवर फेकले चिल्लर। पतित पावन संघटनेनं रुग्णालयाच्या नावाला फासलं काळं। ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेट कार्यक्रमाच्या माध्यमातून पीडित भिसे कुटुंबियांचा थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद। भविष्यात पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेऊ, आरोग्यमंत्र्यांचं पीडित कुटुंबाला आश्वासन। पुण्याचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात। पालिकेचा 27 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला। मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर। कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम वाढला। कोरटकरच्या जामीन अर्जावर 7 एप्रिलला सुनावणी। महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोरटकर कोठडीत। राज्यामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसाची दमदार हजेरी। मुंबई, ठाण्यासह सांगली, छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस, तर भिवंडी, कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये सुद्धा पावसाची रिमझिम। आणि देशभक्तीपर चित्रपटांचा कलाकार हरपला। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।